विलासरावजी मुख्यमंत्री होते, बँकेचा प्रस्ताव आला मंत्रिमंडळासमोर, ही बँक तोट्यामध्ये आहे, बँकेवर प्रचंड NPA आहे, बँकेवर प्रचंड कर्ज आहे, बँकेचं फार मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे आणि असं घडलेलं आहे. आता विश्लेषण मी जात नाही, परंतु झालंय मागच्या काळात. या बँकेला बंद करा, या बँकेला बंद करा, टाळं मारा आणि लिक्विडेशन मध्ये काढा आणि ही बँक आता चालू शकत नाही. विलासरावांनी माझ्याकडे बघितलं, मी त्यांच्याकडे बघत होतो, मुख्यमंत्री काय म्हणतील, पण त्यावेळेस सगळं मंत्रिमंडळ एकतर्फी होतं आणि मी फक्त एकटा होतो. तो जिल्हा बँकेकरता लढणारा एकच माणूस होता, तो जिल्हा बँक ही बंद करू नका म्हणणार, पण बँक बंद करू नका. आणि मी त्यांना विनंती केली की बँकेला काहीतरी पैसे तुम्ही द्या, बँक जिवंत ठेवली जबाबदारी मी स्वतः व्यक्तिशः स्वीकारतो. मंत्रिमंडळ स्तब्ध झालं की बाबा काय करायचं. मी एक बोलतोय, बाकीचे मंत्री, सर्व मंत्री 100% वेगळं बोलतायत. मुख्यमंत्री माझ्याकडे बघतायत, मी त्यांच्याकडे बघतोय. मी त्यांना सांगत साहेब निर्णय घेऊन टाका, मी गॅरंटी घेतो बँक बंद मी पडू देणार नाही. की त्यावेळेस मी बोललो होतो ते मला आवर्जून रेकॉर्डवर सांगायचं. दुसरा विषय सांगायचा आहे पुढचा, 125 कोटी रुपये जे मिळाले ते कर्ज म्हणून मिळालं. बँकेला काय मिळालं? कर्ज. 125 कोटी रुपयाचं कर्ज शासनाने दिलं, म्हणजे कर्जाची परतफेड करावी लागली असती. हे कर्ज बँकेला परत करावं लागलं असतं. मी मुख्यमंत्री झालो असताना मी त्या कर्जाचं रूपांतर अनुदानामध्ये केलं. म्हणजे काय केलं? बँकेचे पैसे माफ केले आणि 125 कोटी अनुदान म्हणून बँकेला दिलं. मला वाटतं चेअरमन साहेब या माझ्या मताशी सहमत राहतील. बाळासाहेब तुम्ही तर सहमत राहता. हे 125 कोटी रद्द करण्याचं, अनुदान देण्याचं काम मी राज्याचा मुख्यमंत्री असताना मी केलं होतं, हे मला सांगावं लागतंय. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.